शिस्तप्रिय, क्षमाशील आणि कर्तव्याचा संगम असणारा शिक्षक तुम्हाला शिक्षणासाठी तळमळीने शिकवत असतो, पण त्याची जाणीव तुम्हाला राहणं गरजेचं आहे. जिवटपस्त काबाड कष्ट करून आई वडील तुम्हाला शिकवण्याची तस्ती घेतात. लाखो फी नक्कीच मोठमोठ्या कॉलेजमध्ये भरतात. तुम्हाला जर त्या गोष्टीबद्दल जर तीव्रता नसेल तर ते काहीही उपयोग नाही. कारण आजचं शिक्षण घेत असताना तुम्हाला प्लॅन बी मध्ये चालावं लागेल. तुम्हाला स्पर्धा परीक्षेलाही सामोरे द्यावं लागेल. आयुष्यामध्ये प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझा मुलगा इंजिनियर व्हावा, माझा मुलगा समाजाच्या प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक ठिकाणी एक तोड देणारी व्यक्ती व्हावी की जी स्वाभिमानानं ह्या जगाला तोंड देईल. म्हणून प्रत्येक बापाचं नक्कीच इच्छा असते आणि बाप प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे. आयुष्यात आपल्याला दिशा दाखवणारा आपला बाप नावाचं मोठं झाड घरावर बहरलेलं, बाप नावाचं मोठं झाड घरावर बहरलेलं, माथ्यावरती सावली धरून घरासाठी धरलेलं. ऊन वारा पाऊस वादळ जरा देखील भिडत नाही. बाप असतो आवाक्या बाहेर, कधीच कुणाला कळत नाही. खडूस वाटतो कधी कधी, चिडून जरब लावून जातो, शांतपणे डोळे फाडून जास्तीचा भाव खाऊन जातो. वस्कर येतो अंगावर म्हणून जवळ कोणी करत नाही. आईसारखे बापाचे गोडवे कधीच कोणी गात नाही. आईला बापाला मिठी कधीच मिळत नाही. कारण का बाप असतो आवाक्या बाहेर, कधीच कुणाला कळत नाही. ह्या बापाला समजून घेणं गरजेचं आहे. एवढंच काबाड कष्ट करून त्या ट्रेनमधून प्रवास करत असताना आपल्या मुलांसाठी, आपल्या पाल्यांसाठी खाली मानेने तो मोठा प्रवास करणारा, सकाळी 4ला या नालासोपाऱ्याच्या मातीतून निघणारा आणि रात्री 11 वाजता आपल्या मुलांसाठी धडपडणारा बाप त्याला समजला. त्यालाच हे शिक्षणाचं महत्त्व कळालं. हे सगळ्यात महत्त्वाचं आज आपण समजून गेलं पाहिजे. आजच्या या कार्यक्रमातून तुम्ही एखादा जर IAS अधिकारी, ऑफिसर किंवा एखादा कोणी झाला तर खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं औचित्य आपल्याला भेटलं असं म्हणता येईल आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रम यशस्वी झाला असं